राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी. भाग पहिला. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य मातोश्री सौ लक्ष्मीबाई उर्फ आईसाहेब महाराज कोटणीस यांचं चरित्र. यांचा जन्म इसवी सन 1870. निर्याण तिथी ज्येष्ठ वद्य पंचमी शके 1834 म्हणजेच 5 जून 1912. श्री व्यंकट लक्ष्मण गदक्कर सत्तिगिरीकर यांच्या पोटी इसवी सन 1870 कन्यारत्न जन्माला आलं. त्याच्या बारशाच्या दिवशी तुळसाबाई हे नाव ठेवण्यात आलं. तुळसाबाई या 11 वर्षांच्या असतानाच त्यांचा विवाहयोग जमून आला. इसवी सन 1881 वैशाख महिन्यात मध्यरात्रीच्या मुहूर्तावर श्री तात्यासाहेब महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या सासरी नाव लक्ष्मी ठेवण्यात आलं. या लक्ष्मी म्हणजेच आमच्या मातोश्री सौ लक्ष्मीबाई उर्फ आईसाहेब महाराज कोटणीस. यांच्या डोळ्यातल्या बाहुल्या उलट्या होत्या. सौ लक्ष्मीबाई कोटणीस यांना इसवी सन 1886 साली आषाढ शुद्ध एकादशीला चिमडच्या श्री रामचंद्ररावजी महाराज यरगट्टीकर यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांना घरी आईसाहेब म्हणत असत. सौ लक्ष्मीबाई उर्फ आईसाहेब कोटणीसांना दिनांक 29 मार्च 1888 रोजी एक कन्यारत्न झालं. या मुलीच्या आधी त्यांना एक मुलगा आणि 2 मुली झाल्या होत्या. पण हा मुलगा आणि 2 मुली अल्पवयातच निवर्तले. जन्माला आलेल्या कन्येचं नाव कल्लव्वा म्हणजे धोंडूताई असं ठेवण्यात आलं. इसवी सन 1890 साली दिनांक 29 ऑक्टोबर रोजी मुधोळ इथं पुन्हा एक कन्यारत्न झालं. तिचं गंगा असं नाव ठेवण्यात आलं. यानंतर सौ लक्ष्मीबाईंना 15 मे 1893 रोजी अजून एक कन्यारत्न झालं. तिचं नाव भागूबाई असं ठेवण्यात आलं. आईसाहेब कोटणीस या महान पतिव्रता होत्या. त्या श्री तात्यासाहेबांबरोबर चिमडला रथोत्सवाला जायच्या. इसवी सन 1895 साली त्या चिमडला गेल्या होत्या. त्यावेळी चिमड इथं श्री लक्ष्मीबाई अक्का होत्या. श्री लक्ष्मीबाई अक्कांना एका रात्री बहिर्दिशेस जायचं होतं. म्हणून त्यांनी सौ आईसाहेब कोटणीस यांना सोबतीला घेतलं. अंधारी रात्र असल्यानं आणि लक्ष्मीबाई अक्का ह्या कंदील न घेता निघाल्यानं सौ आईसाहेब अक्कांना म्हणाल्या, अक्का, अंधारातून कसं जायचं? हे ऐकल्यावर लक्ष्मीबाई अक्का म्हणाल्या, तुला उजेड पाहिजे होय? थांब, तुला आमचा उजेड दाखवते. असं म्हणून श्री लक्ष्मीबाई अक्काने सौ आईसाहेब कोटणीसांच्या डोळ्यावरून हात फिरवला. त्याबरोबर एकदम 150 चंद्रांचा उदय झाल्याप्रमाणे दिव्य चांदणं त्यांच्या दृष्टीस पडलं. बहिर्दिशेस जाऊन मठात परत येईपर्यंत ते चांदणं त्यांच्या नजरेसमोरून हललं नाही. झालेला प्रकार कोणाला सांगू नको असं अक्कांनी त्यांना बजावलं. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पतीलाही ही घटना सांगितली नाही. इसवी सन 1896 साली श्री तात्यासाहेब महाराज हे मित्राच्या घरी मुंजीसाठी गेले होते. तिथून परत येण्यास त्यांना बराच उशीर झाला. मुंजीचा सोहळा पाहिल्यावर आपणास जर पुत्र असता तर आपल्याही घरी असाच मुंजीचा सोहळा झाला असता, असा विचार घरी परत येताना त्यांच्या मनात आला. या विचारानं महाराजांचं मन विषण्ण झालं. घरी आल्यावर सौ आईसाहेबांनी उशिराचं कारण विचारलं. तेव्हा महाराज म्हणाले, आम्हा फकीराचं काय? मागे नाही पुढे नाही,
केव्हाही जेवलं तरी सारखंच. हे वाक्य ऐकताच सौ आईसाहेबांनी आपल्याला पुत्र संतान नाही याचं शल्य आपल्या पतिराजांना डाचत आहे हे ओळखलं. पुढे आराधनेच्या निमित्तानं सौ आईसाहेब या चिमडला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी श्री लक्ष्मीबाई अक्कांकडे आपणास पुत्र संतती द्या अशी कळकळीनं प्रार्थना केली. हे ऐकून साधू महाराजांना विचारून उद्या काय ते सांगते असं श्री लक्ष्मीबाई अक्का म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी याबाबत पुन्हा विचारल्यावर श्री लक्ष्मीबाई अक्का म्हणाल्या, बाई ग, साधू महाराज म्हणतात तुझ्या नशिबी पुत्र संतान नाही. हे ऐकून आईसाहेब म्हणाल्या, अक्का, संतांना कर्तुम सामर्थ्य असतं असं म्हणतात. मग श्री साधू महाराजांना एवढं सामर्थ्य नाही का? हे वाक्य ऐकल्यावर श्री लक्ष्मीबाई अक्कांनी श्री साधू महाराजांना भीड घातली. तेव्हा श्री साधू महाराज म्हणाले, या बाईला चांगली चांगली मुलं होतील, पण त्यांची म्हणजे मुलांच्या आईची तब्येत कायम बिघडलेली राहील. श्री लक्ष्मीबाई अक्कांनी त्यांना विचारलं, लक्ष्मी, यातलं तुला काय पाहिजे? त्यावेळेस सौ आईसाहेब म्हणाल्या, अक्का, माझी प्रकृती बिघडली तरी चालेल, पण मला चांगली मुलं होऊन कोटणीसांचा वंशवेल बहरला पाहिजे. याप्रमाणे सौ आईसाहेबांना अनेक चांगले पुत्र झाले. सौ आईसाहेब या सुशील आणि पतिसेवापरायण होत्या. पतीच्या म्हणजे श्री तात्यासाहेबांच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट त्यांच्या हातून घडली नाही. सौ आईसाहेबांनी आपल्या पतीबरोबर दारिद्र्याचे चटकेही सोसले आणि वैभवाचे दिवसही पाहिले. परंतु या दोन्ही काळात त्यांची वागणूक ही साधी, ममताळू आणि निराभिमानी राहिली. सौ आईसाहेबांची प्रकृती थोडी अशक्तच होती, परंतु श्री तात्यासाहेब महाराजांचं त्यांच्यावर अखेरपर्यंत निरतिशय प्रेम होतं. यांच्यामुळंच आपला प्रपंच सुखाचा चालला आहे ही जाणीव श्री तात्यासाहेब महाराजांच्या मनात कायम होती. सासूबाई सौ बहिणाबाई कोटणीस यांचंही या सौ आईसाहेबांच्यावर पोटच्या मुलीसारखं प्रेम होतं. सासूबाईंनी जेव म्हटल्याशिवाय यांनी कधीही अन्न ग्रहण केलं नाही आणि खा म्हटल्याशिवाय एखादा पदार्थ कधीही उष्टावलाही नाही. अशा या महान साध्वी होत्या. सौ आईसाहेबांना दिनांक 31 डिसेंबर 1899 साली पुत्ररत्न झालं. त्याचं नाव रघुनाथ असं ठेवण्यात आलं. यावेळी त्यांची प्रकृती बिघडलेली होती, पण महाराजांच्या कृपेनं त्या यातून बाहेर पडल्या. यानंतर सौ आईसाहेबांना इसवी सन 1902 साली श्री गोविंदराव आणि इसवी सन 1904 साली श्री लक्ष्मणराव आणि 1907 साली श्री रंगनाथ आणि नोव्हेंबर 1911 श्री राजाराम असे पुत्र झाले. परंतु इसवी सन 1912 साली एप्रिल महिन्यात हे राजाराम निवर्तले. याचा सौ आईसाहेबांना मानसिक धक्का बसला आणि त्यांची प्रकृती ढासळली. 4 जून 1912 या तारखेपर्यंत सौ आईसाहेबांची प्रकृती ठीक होती. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 जून या दिवशी पहाटे सौ आईसाहेबांना रेच झाले, पण लगेच औषधोपचार केल्यावर ते थांबले. दुपारच्या भोजनानंतर त्यांनी आपल्या सासूबाई सौ बहिणाबाई कोटणीस यांना हाक मारली आणि आपल्या मुलांना सांभाळा असं सांगितलं. संध्याकाळी त्यांनी श्री नानबा फडणीस यांना श्री तात्यासाहेब कोर्टातून आले आहेत का असं विचारलं. श्री तात्यासाहेब महाराज आले आहेत असं कळल्यावर त्यांनी आपल्या पतींना हाक मारली.
त्यांचं एकदा नखशिखांत अवलोकन केलं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून येते हं असं म्हणून ज्येष्ठ वद्य पंचमी शके 1834 म्हणजेच दिनांक 5 जून 1912 या दिवशी संध्याकाळी या साध्वीनं म्हणजे सौ लक्ष्मीबाई उर्फ सौ आईसाहेब महाराज कोटणीस यांनी वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी महाप्रयाण केलं. परमपूज्य मातोश्री सौ लक्ष्मीबाई उर्फ आईसाहेब महाराज कोटणीस यांचं संक्षिप्त चरित्र आपण ऐकलं. आता यानंतर ज्येष्ठ वद्य द्वादशीस श्री शिवरामबुवा ब्रह्मचारी यांचं चरित्र आपण ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.